गालावरच्या तिळानं केला घात, पत्नी समजून दुसरीवर अंत्यसंस्कार. ती पुन्हा आली आणि उडाली खळबळ. जयसिंगपूर शहरात पत्नी समजून एका व्यक्तीने दुसऱ्याच महिलेवर अंत्यसंस्कार केले आहेत. जयसिंगपूर शहरातून 37 वर्ष महिला बेपत्ता झाली. जयसिंगपूर पोलिसात पतीने पत्नी बेपत्ता झाल्याची फिर्याद दिली आहे. 10 दिवसांनी मिरज तालुक्यातील निलजी बावणे गावातल्या नदीपात्रात एका महिलेचा सडलेला मृतदेह पोलिसांना आढळला. खात्री करण्यासाठी बेपत्ता महिलेच्या पतीला पोलीस ठाण्यात बोलवण्यात आलं. गालावरील तीळ आणि साडी पाहून मृतदेह आपल्या पत्नीचा असल्याचं पतीनं सांगितलं. मृतदेह ताब्यात घेऊन स्मशानभूमीत पाहुण्यांच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार झाले. पाहुणे मित्रमंडळी सांत्वनासाठी घरी गर्दी करू लागले आणि कुटुंब दुःखात बुडालेले असताना अचानकपणे बेपत्ता महिला बचत गटातल्या कर्जाचा हप्ता भरण्यासाठी हजर झाली आणि त्यामुळे अख्खं गाव चक्रावून गेलं. मृतदेह सापडलेल्या महिलेच्या गालावर तीळ होता, तसाच ते संबंधित व्यक्तीच्या पत्नीच्या गालावरही होता. त्यामुळे दुसऱ्याच महिलेच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्याची वेळ या कुटुंबावर आली आहे. दरम्यान ज्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले तो मृतदेह नेमका कोणाचा होता याचा शोध आता सध्या सुरू झाला आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, जयसिंगपूर.